नमस्कार मंडळी. आषाढी एकादशी म्हटलं किंवा कुठलाही उपवासाचा दिवस म्हटलं की समोर येते ती म्हणजे साबुदाणा खिचडी. घरातली मोठी लोक या दिवशी उपवास करतात. सोबतच लहान मुलंही हट्ट करतात की आम्हालाही उपवास करायचा आहे. कारण काय तर साबुदाणा खिचडी खायला मिळते म्हणून. असो, उपवासाला पटकन होणारा आणि बनवायला सोपा पदार्थ म्हणजे साबुदाणा खिचडी. जर तुम्हाला नेहमीची एकाच पद्धतीची आणि त्याच चवीची साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. कारण या व्हिडिओमध्ये साबुदाणा खिचडीचे 4 वेगवेगळे आणि चविष्ट असे प्रकार बनवलेले आहेत. सोबतच साबुदाणा कसा भिजवायचा जेणेकरून साबुदाणा खिचडी अगदी मोकळी सुटसुटीत आणि मऊ लुसलुशीत होईल याच्या देखील खूप महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत बघा. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल बटन प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा साबुदाणा भिजवण्यासाठी एका भांड्यामध्ये मी इथे 2 कप भरून साबुदाणा घेतलाय. तर हा पाव किलोपेक्षा थोडासा जास्त असेल. तर साबुदाणा घेताना असा चांगल्या प्रतीचा घ्यायचा म्हणजे मग साबुदाणा खिचडी अगदी छान होते. आता या साबुदाण्यामध्ये पाणी घालायचंय आणि 2 ते 3 वेळा हा साबुदाणा स्वच्छ चोळून असा धुवून घ्यायचा आहे. जेणेकरून याच्यामधील स्टार्च निघून जाईल आणि साबुदाणा चिकट होणार नाही. तर इथे बघा 2 वेळा हा मी साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलाय. आता याच्यामध्ये साबुदाणा बुडेल इतपत पाणी घालायचंय. तर इथे बघू शकताय साबुदाणा भिजून याच्यावरती एक साधारण अर्धा इंच होईल एवढं मी पाणी शिल्लक ठेवलंय. आता याच्यावरती झाकण लावायचंय आणि साधारण 6 ते 7 तासांसाठी असाच आपल्याला साबुदाणा भिजून द्यायचा आहे. अशा पद्धतीने भिजवला की साबुदाणा अगदी मोकळा सुटसुटीत आणि मऊ लुसलुशीत देखील होतो. आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते. त्यासाठी या साबुदाण्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचंय. मी इथे 3 ते 4 ग्लास पाणी वापरले. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि अर्धा ते पाऊण तासासाठी हा साबुदाणा असाच भिजण्यासाठी ठेवून द्यायचा. पाऊण तासानंतर बघितलं तर साबुदाण्यानं बऱ्यापैकी पाणी शोषून घेतलं होतं. त्यानंतर मी इथे अशी चाळणी घेतली आहे आणि चाळणीखाली एक बाउल ठेवलाय. आता हे साबुदाणा याच्यातील सगळं पाण्यासहित या चाळणीवरती ओतायचा जेणेकरून या चाळणीमधून एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते अगदी व्यवस्थित असं निथळलं जाईल आणि साबुदाणा अगदी मऊसूत असा भिजला जाईल. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि 7 ते 8 तासांसाठी हे भिजण्यासाठी ठेवून देऊ. तर इथे मी रात्रभर हे भिजायला ठेवलं होतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकताय अगदी मस्त मऊ लुसलुशीत आणि मोकळ्या सुटसुटीत असा साबुदाणा इथे तयार झालाय. अशा पद्धतीने साबुदाणा भिजवला तर अगदी साबुदाणा खिचडी मऊ लुसलुशीत आणि मोकळी होईल. जसं साबुदाणा भिजणं महत्वाचं आहे तसंच बटाटा देखील उकडणं महत्वाचं आहे. म्हणजे मग साबुदाणा खिचडी चिकट होत नाही. त्यासाठी इथे बघा मी 4 ते 5 असे मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत. हवं तर तुम्ही याला एक कट देऊन घेऊ शकता पटकन शिजावे म्हणून, पण मी असेच टाकणार आहे. तर इथे बघा मी कुकरचं भांडं घेतलंय. आता या भांड्यामध्ये आपल्याला हे बटाटे काढून घ्यायचेत. तर याच्यामध्ये मीठ पाणी काहीही न घालता आपण हे बटाटे उकडणार आहोत. यामुळे काय होतं तर बटाटे मऊ शिजतातच पण ओव्हर कुक होत नाहीत. त्याचप्रमाणे इथे मी कुकर घेतलाय. आता कुकरमध्ये भिजवलेले शेंगदाणे घातलेत. तर हे शेंगदाणे मी रात्रभर भिजवून घेतलेत. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. तुम्हाला शेंगदाणे नसतील उकडायचे तर तुम्ही यामध्ये फक्त पाणी आणि असं स्टँड ठेवून त्याच्यावरतून सुद्धा बटाटे उकडून घेऊ शकता. तर बघा इथे मी शेंगदाण्यांमध्ये थोडंसं मीठ घातलंय. बटाट्यांमध्ये मीठ घालायची गरज नाही कारण शेंगदाण्यामधलं जे मीठ आहे त्याचं पाणी बटाट्यामध्ये मिक्स होतं आणि बटाट्यालाही व्यवस्थित मीठ लागतं. आता कुकरवरती झाकण ठेवून याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. तर इथे बघा 2 शिट्ट्यांमध्येच माझे बटाटे आणि शेंगदाणे सुद्धा अगदी व्यवस्थित असे शिजले गेलेत. आता हे बटाटे काढून घ्यायचेत आणि शेंगदाणे देखील या पाण्यातून वेगळे करून घ्यायचे. आता बघूयात साबुदाणा खिचडी बनवण्याचा पहिला प्रकार गोड साबुदाणा खिचडी. त्यासाठी इथे कढईमध्ये मी 2 चमचे तूप चांगलं गरम करून घेतले. तर बघा इथे तूप गरम झालंय. आता याच्यामध्ये पाव चमचा भरून जिरे घालायचे. जिरे तुमच्याकडे उपवासाला खात नसाल तर स्किप केले तरी चालतील. आमच्याकडे चालतात म्हणून घातलेत. आता याच्यामध्येच थोडेसे उकडलेले शेंगदाणे घालून ते देखील मी परतवून घेतेय. आता याच्यामध्ये आपल्याला साबुदाणा घालायचा आहे. तर भिजवलेल्या साबुदाण्यापैकी 1 वाटीभर साबुदाणा मी या खिचडीसाठी वापरलेला आहे. आता याच्यामध्येच भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट देखील घालायचंय अशा पद्धतीने. त्याच्यानंतर यामध्ये घालायची आहे 1 ते 1.5 चमचा होईल एवढी साखर. साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्हाला जशी गोड हवी त्या पद्धतीने. त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ देखील यामध्ये घालायचंय आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय.
काही भागांमध्ये साबुदाण्यामध्ये कढीपत्ता सुद्धा वापरला जातो, तुमच्याकडे असेल वापरत तर तुम्ही तो सुद्धा घालू शकता। आता इथे बघा हे मी सगळं मिक्स करून घेतलंय। आता याच्यावर झाकण लावायचंय आणि 2 ते 3 मिनिटं चांगला साबुदाणा वाफवून घ्यायचाय। मध्ये एखाद वेळेस तुम्ही चेक करू शकता। तर इथे बघा 3 ते 4 मिनिटांनंतर मी झाकण काढलंय। अगदी व्यवस्थित असा साबुदाणा इथे शिजला गेलाय किंवा वाफला गेलाय। अगदी मस्त आणि टेस्टी अशी साबुदाणा खिचडी इथे तयार झाली। तर ज्या मंडळींना गोड खायला आवडतं त्यांना नक्कीच ही साबुदाणा खिचडी आवडेल, पण ज्यांना तिखट खायची सवय आहे त्या लोकांना मात्र कदाचित ही खिचडी फारशी आवडणार नाही। तरी सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तर ही खिचडी तुम्ही दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता। चला तर मग बघूयात आता खिचडी बनवण्याचा दुसरा प्रकार। त्यासाठी इथे बघा मी मिक्सरचं भांडं घेतलंय। याच्यामध्ये चवीनुसार किंवा जेवढं तिखट पाहिजे तेवढ्या हिरव्या मिरच्या घालायचे। त्याच्यानंतर यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। तुमच्याकडे जिरे आणि कढीपत्ता चालत असेल उपवासाला तर तो देखील तुम्ही वापरू शकता। तर बघा इथे मी हे पाणी न घालता अगदी बारीक असं वाटून घेतलंय। तर हे वाटण वापरूनच आपण खिचडी बनवणार आहोत। त्यानंतर इथे बघा मी एका बाउलमध्ये 2 वाट्या भरून साबुदाणा घेतलेला आहे, जो आपण भिजवला होता तो। याच्यामध्येच आपण उकडून घेतलेल्या बटाट्याचे छोटे छोटे तुकडे करून घातलेत। त्यानंतर साधारण पाऊण कप होईल एवढा भाजलेला शेंगदाण्याचा कूट देखील घातलाय। त्यानंतर यामध्येच चवीनुसार मीठ देखील घालायचंय आणि त्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। त्यानंतर खिचडी बनवण्यासाठी कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलंय। तर तेल तुम्ही शेंगदाण्याचंही वापरू शकता किंवा जे उपवासाला चालत असेल ते सुद्धा वापरू शकता। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की आपण जे बनवलेलं वाटण होतं ते वाटण या तेलामध्ये घालायचंय आणि याचा कच्चेपणा कमी होईपर्यंत एखाद मिनिटभर हे परतवून घ्यायचे। वाटण एकदम व्यवस्थित असं परतलं गेलं की आपण साबुदाण्यामध्ये जो बटाटा आणि शेंगदाण्याचं कूट घातलं होतं ते देखील यामध्ये घालायचे आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून अगदी एकजीव करून घ्यायचे। बघा या पद्धतीने। त्यानंतर इथे बघा मी अर्धा चमचा साखर आणि अर्धा लिंबाचा रस यामध्ये घातलेला आहे। याच्यामुळे खिचडीला अगदी छान अशी चव येते। आता हे सगळं बघा व्यवस्थित असं मी इथे मिक्स करून घेतलंय। आता याच्यावरती झाकण लावायचंय आणि 3 ते 4 मिनिटे ही साबुदाणा खिचडी चांगली वाफवून घ्यायची आहे किंवा शिजवून घ्यायची आहे। तर 3 ते 4 मिनिटांनंतर बघू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित अशी साबुदाणा खिचडी इथे शिजली गेली आहे। अगदी छान अशी मोकळी सुटसुटीत तरीही मऊ लुसलुशीत अशी साबुदाणा खिचडी इथे तयार झाली आहे। आता गॅस बंद करूयात। तर ज्या मंडळींना थोडंसं तिखट आणि थोडंसं चटपटीत खायला आवडतं अशा लोकांसाठी अगदी बेस्ट पर्याय आहे। आमच्याकडे तर अशा पद्धतीने बनवलेली साबुदाणा खिचडी अगदी आवडीने खातात, त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, खूप मस्त लागते। आता बघूयात साबुदाणा खिचडी बनवण्याचा तिसरा प्रकार। त्यासाठी इथे बघा भिजवलेल्या साबुदाण्यापैकी 2 वाटी साबुदाणा मी इथे या बाउलमध्ये घेतलाय। आता याच्यामध्ये आवडीप्रमाणे शेंगदाण्याचं कूट घालायचंय। तर इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट मी वापरलंय। त्याचप्रमाणे थोडासा बटाटा देखील यामध्ये कट करून घातलाय। आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं नाहीये, पुढे खिचडी बनवताना घालणारच आहोत। तर खिचडी बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये 2 चमचे भरून एवढं तूप घेतलंय। तुपाऐवजी तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता। तर आता याच्यामध्ये 1 पाव चमचा भर एवढे जिरे घातलेत। जिरे तुमच्याकडे नसेल खात तर तुम्ही स्किप करू शकता। त्याचबरोबर मुठभर होतील एवढे शेंगदाणे देखील घातलेत। तर इथे मी कच्चे शेंगदाणे वापरलेत। त्यानंतर इथे मी 1 चमचा भरून लाल तिखट वापरले। तर हे लाल तिखट फक्त मिरचीची पावडर आहे, याच्यामध्ये कोणताही गरम मसाला किंवा कोणतेही मसाले वापरलेले नाहीयेत। आता याच्यामध्ये साबुदाणा घालूयात आणि एकदम व्यवस्थित असं हे सगळं मिक्स करून घेऊयात। एखाद्या वेळेस घरी हिरवी मिरची नसते किंवा हिरवी मिरची खाल्ल्यामुळे काही जणांना ऍसिडिटी होते, त्यांच्यासाठी अगदी हा बेस्ट पर्याय आहे। अशा पद्धतीने बनवलेली खिचडी तर तुम्हाला त्रास देखील होणार नाही। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालायचंय आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। तर हे व्यवस्थित असं मिक्स झालंय। आता याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि 3 ते 4 मिनिटं चांगली साबुदाणा खिचडी व्यवस्थित अशी वाफवून घ्यायची आहे किंवा शिजवून घ्यायची आहे। 4 मिनिटांनंतर झाकण काढलंय तर इथे बघू शकताय अगदी व्यवस्थित असा साबुदाणा शिजला गेलाय आणि तरी सुद्धा मऊ लुसलुशीत आणि मोकळी सुटसुटीत अशी साबुदाणा खिचडी इथे तयार झाली।
चवीला अप्रतिम लागते। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। खिचडी सर्व करताना मी याच्यावरून ओला नारळाचा चव घातलाय। तर ही खिचडी खाताना ओला नारळ जेव्हा दाताखाली येतो तेव्हा अगदी मस्त लागते। नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा। आता बघूयात खिचडी बनवण्याचा चौथा आणि शेवटचा प्रकार। त्यासाठी इथे बघा मी एक मोठा बटाटा साल काढून अगदी छोटा छोटा असा कट करून धुवून अगदी पाणी निथळून घेतलेला आहे। तर कधी कधी काय होतं, बटाटा उकडणं आपल्याकडून राहून जातं घाईमध्ये। अशा वेळी तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही बटाटा चिरून साबुदाण्यामध्ये वापरू शकता, जेणेकरून पटकन शिजतो असा बारीक बारीक कट केल्यामुळे। तर इथे बघा मी उरलेली सगळी साबुदाणा खिचडी घेतली आहे, साधारण 2 ते 2.5 वाट्या होईल एवढी असेल। आता याच्यामध्येच भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचे। तर कूट इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। त्याचबरोबर चवीनुसार मीठ देखील यामध्ये घालायचंय आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। त्यानंतर कढईमध्ये बघा 3 ते 4 चमचे एवढं मी तेल घालून घेतले। हवं तर तूप सुद्धा घालू शकता। आता याच्यामध्ये एकदम बारीकसर अशा चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। त्याचबरोबर मुठभर होतील एवढे मी कच्चे शेंगदाणे यामध्ये वापरलेत। आता हे मिरच्या आणि शेंगदाणे चांगले 1 मिनिटभर परतवून घ्यायचं। त्यानंतर आपण जो बटाटा एकदम बारीकसर असा कट करून घेतला होता तो देखील यामध्ये घालायचा। आता यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालायचे। बटाट्यापुरतच मी इथे मीठ वापरले, कारण साबुदाण्यामध्ये देखील आपण मीठ घातलं होतं। आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय किंवा परतवून घ्यायचंय। आता याच्यावरती मी झाकण लावते आणि 2 ते 3 मिनिटं या बटाट्याला चांगली वाफ काढून घेऊ, म्हणजे मग बटाटा देखील अगदी व्यवस्थित असा शिजला जाईल। तर इथे बघू शकताय अगदी छान असा बटाटा शिजला गेलाय किंवा परतला गेलाय। मी इथे तुम्हाला थोडासा स्मॅश देखील करून दाखवते। तर बघू शकताय अगदी परफेक्ट असा बटाटा शिजला गेलाय। आता याच्यामध्ये आपल्याला साबुदाणा घालायचा आहे, ज्यामध्ये आपण कूट घालून ठेवलं होतं तो, आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय या पद्धतीने। त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि 3 ते 4 मिनिटे साबुदाणा चांगला वाफवून किंवा शिजवून घ्यायचा आहे। तर इथे बघा 4 मिनिटे हा साबुदाणा मी चांगला वाफवून घेतलाय। मध्ये मध्ये 1-2 वेळेस मी हलवून घेतला होता, जेणेकरून खाली बुडाला चिकटणार नाही। तर इथे बघू शकताय अगदी मस्त अशी साबुदाणा खिचडी तयार झाली आहे। एक साबुदाणा अगदी मोकळा सुटसुटीत दिसतोय आणि शिजलेला देखील आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर साखर आणि लिंबू रस सुद्धा वापरू शकता। तर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर वापरलेली आहे। तर इथे बघा अगदी मस्त अशी साबुदाणा खिचडी तयार झाली। अशा पद्धतीने केलेली साबुदाणा खिचडी अगदी सगळे आवडीने खातील, इतकी चविष्ट लागते। नक्की तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा। अगदी मोकळी सुटसुटीत आणि मऊ लुसलुशीत तयार होते। अगदी मुलांना टिफिन मध्ये सुद्धा द्याल तरीही दुपारपर्यंत चिवट होणार नाही। अगदी अशीच्या अशी मऊ लुसलुशीत राहते। नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि साबुदाण्याचा कोणता प्रकार तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्याचप्रमाणे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे देखील मला कळवा, जेणेकरून मला लक्षात येईल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला। जाता जाता चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून जा। भेटूयात परत पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।